वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर सो लाँग टाईम. व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. B1 होता आमची बॅग हरवलेली आणि आम्ही मरीना एक्सप्रेस फिशरमॅन हॉटेल आहे एअरपोर्टपासून 3-4 hours डिस्टन्सवरती आहे. आणि हे बघा तिकडचा जो फर्स्ट आम्ही जो गेलेलो एक्साइटमेंट लेवल खूप होती. सो व्हिडिओज वगैरे काढलेले आणि बघा हा त्याचा व्ह्यू होता. मला हे जे वर आहे ते खूप छान आवडलेलं. खूप सुंदर होतं. आपण गवताचं म्हणू शकतो. आपला फोन नाही काढून घेतला म्हणजे झाला. गेलेलो संध्याकाळी फटाफट वगैरे काढून बीचवर जात होतो. सो हा बीचवरचा त्या बाईला बघून आम्ही खूप हसत होतो. भारी फ्रॉक उडवत चाललेले. हे आजूबाजू जातानाचे मी काही व्ह्यूज मला आवडलेले सो मी घेतलेत. खूप सुंदर असं होतं. आणि इथून जे आयलंड होतं ते खूप जवळ होतं. हे आमच्या बीचवरची परिस्थिती थायलंडची. ते मासे चक्क बीचवरती असे मेलेल्या अवस्थेत. या काही जेलीफिश होत्या. खूप किळस येत होता बघून. बीच एवढे घाणेरडे होते. त्याच्यापेक्षा आपली इंडियाची परिस्थिती खूप बरी आहे. हे व्ह्यूज आउट ऑफ कंट्री फक्त एक डोळ्यांना शांती देण्यासाठी चोखे आहे. बट आमच्या कोकणासारखी सुंदरता कुठेच नाही हे मात्र नक्की. आसपास आमच्यापासून थोडंसं लांब होतं. आम्ही वॉकिंग करत जात होतो तिथपर्यंत. बघा हे जे आयलँड आहेत ते आम्हाला फिरायचे आहेत. आमच्या नेक्स्ट डेच्या टूर पॅकेजमध्ये आहेत. सो फिफी आयलँड ऑन नेक्स्ट काहीतरी आठवत नाही आहे. हाँगकाँग आयलँड म्हणून काहीतरी आहे. असं सुंदर खूप सुंदर एन्जॉयमेंट केले. आणि आम्ही 6:30 समथिंग झालेले म्हणजे त्यांच्या इथे रात्रीचा फायर शो होता. खूप भारी आला हा फोटो. मग आम्ही हे काढलेले फोटोज. रिटर्नला जाता जाता ही स्मूथी घेतलेली आम्ही. सो इथे ही काहीतरी 60-70 रुपीज बात होती. सो इंडियनमध्ये किती रुपीज झाले तुम्ही मला कमेंट करून सांगा. आम्ही रिटर्न आलेलो. आमची बॅग आता आम्हाला भेटली आहे की म्हणजे आली आहे की नाही ते विचारायचं आहे. खूप सो माझ्या स्वामींना प्रे केलं आहे मी आणि मला विश्वास आहे माझी बॅग भेटेल. लेट्स सी. कारण इकडे आम्ही काही फोनचे हे नव्हतं केलं रिचार्ज वगैरे. सो आम्हाला काही मेसेज वगैरे रिसीव होत नव्हते. वायफाय कनेक्ट केला आणि आम्हाला लागलेली खूप भूक. सो आम्ही हे काहीतरी थायपाड म्हणून काहीतरी आहे तो प्रकार घेतलेला आणि बॅग आमची भेटलेली. सो वी आर हॅपी. सो जाता जाता आय थॉट की आम्हाला बीचवर जायचं आहे. सो आम्ही बीचकडे जातो आहे. हा बघा हा नाईटला हा खूप सुंदर दिसत होता. एकदम फुल शांत. आणि आय सॉ सडनली ही माऊ जंपिंग मारेल. इच्छा होती हिला बॅगेत भरावी आणि घेऊन यावी. बट आय कांट डू दॅट. खूप सुंदर. आणि मी याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला थायलंडची माऊ. सो खूप सुंदर. मनी थोडंसं पाऊस पडलेला काल. इथे थोडंसं पावसाचं वातावरण म्हणजे सीझन बघतोय आम्ही सगळे इकडे.